मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या सगळ्यांची अस्मिता आहेत. या अस्मितेच्या भोवती अनेक वादळं उभी केली गेली वादाची. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कितीतरी असे वाद निर्माण केले गेले, उभे केले गेले. या सगळ्या वादात एक नवा वाद सध्या चर्चेला जातोय आणि तो वाद आहे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर असलेला वाघ्याचा पुतळा. आणि या पुतळ्याच्या वरून एक नवं वादंग उठलेलं आहे. संभाजी महाराज छत्रपतींनी या संदर्भात आपली भूमिका व्यक्त करताना स्पष्ट केलंय, वाघ्याचा पुतळा आहे किंवा समाधी आहे ती तिथून हटवण्यात यावी. मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलंय. पण ही सगळी मागणी करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे? वाघ्या हे काल्पनिक की ऐतिहासिक या सगळ्याबद्दलची चर्चा होत असताना, या सगळ्या मुद्द्याला हात घालत असताना काय नेमके पुरावे आज ते घेऊन आलेले आहेत आपल्याला सांगणार आहेत. आपल्या सोबत स्वतः संभाजीराजे छत्रपती आहेत. खूप खूप महाराज स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. स्वाभाविकपणे सगळ्यांना प्रश्न मनात हा आलेला आहे की तुम्ही वाघ्याच्या बद्दल, त्या समाधीच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नेमका तुमचा आक्षेप काय? दुर्गाराज, रायगडवर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच एक काल्पनिक दंतकथा याच्या माध्यमातून राजसन्यास या नाटकातून ते पात्र तयार झालं. वाघ्या कुत्र. बर. पूर्वी हे वाघ्या कोणाला माहित नव्हतं. पूर्वी माहित नव्हतं, ते नंतरही अशी काही जास्त चर्चा नव्हती. ते काल्पनिक आहे, पूर्णपणे काल्पनिक आहे. दत्तक जे राजसन्यास जे नाटक लिहिलं गेलं, ज्या राजसन्यास नाटकाने संभाजी महाराजांची बदनामी केली, त्या नाटकातून ते वाघ्या कुत्रे हे प्राप्त झालेले. बदनामीतून जन्माला आले हे म्हणजे असं संभाजी महाराजांची बदनामी केली. संभाजी महाराजांच्या नाटकातून हे जन्माला आलेलं. राजसन्यास जे नाटक तयार झालं होतं, गडकरींनी केलं होतं, ज्याच्यात संभाजी महाराजांची बदनामी झाली, त्याच्यात हे वाघ्या कुत्र किंवा हे वाघ्या हे कॅरेक्टर, ते कॅरेक्टर हे तयार झालं त्यातनं. मला मुद्दाम आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे की ज्या पद्धतीने त्याला प्रोजेक्ट केलं गेलं, प्रोजेक्शन काय होतं की तुकोजीराव होळकर महाराजांनी या वाघ्या कुत्र्यासाठी मदत केली. बर. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक समिती स्थापन झाली आणि समिती स्थापन झाल्यावर समिती याच्यासाठी स्थापन झाली, शिवाजी महाराजांची समितीचा जीर्णोद्धार करायचा. आणि मग ते पैसे कसे उभा करायचे, अनेक वेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून प्रयत्न झाला. त्यावेळीच्या तत्कालीन गव्हर्नमेंटनी 5,000 रुपये दिले, 2,000 रुपये पुरातत्व खात्याने दिले आणि बाकीचे 5,000 इंदोरचे महाराज तुकोजीराव होळकर यांनी दिले. पण तुकोजी महाराजांनी शिवस्मारकाला दिले, शिवाजी महाराजांच्या समाधीला दिले, ते कुत्र्यासाठी दिले नाहीत. मला मुद्दाम 1-2-3 फोटोग्राफ्स मी मुद्दाम घेऊन आलेलो आहे. 1925च्या अगोदर जे जीर्णोद्धार सुरू झाला त्यावेळीचा हा फोटो आहे, अष्टकोनीचा. हा बरोबर. त्याचा दुसरा फोटो आहे, हा कधीचा आहे? 1925च्या अगोदरचा आहे. 1925च्या अगोदर ज्यावेळी समाधी जीर्णोद्धार करताना ज्यावेळी समाधी दिसली. बरोबर आहे. आणि हा 1926चा आहे. बर. जिथं तुम्हाला शिवाजी महाराजांची समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि तुम्हाला हा स्ट्रक्चर समाधीचा दिसतो. आता ह्या जागेला जे आता तुम्ही जर पाहिलं तर वाघ्या कुत्र उभा राहिलेला आहे. कुठे? या स्पॉटला कुठे नाही, मला दाखवता येत नाही. इथे माझ्या याच्या पुढे इथं उभा राहिला. तिथं तर नाहीये 1926ला.
बरोबर. बरोबर आहे. मग आला कधी? हा, राजसन्यास नाटक प्रस्थापित झालं तोपर्यंत, आणि त्यातनं वाघ्या पात्र हा तयार झालेला. हम्म. मला एक सांगा विलासराव, होळकरांचा फार मोठा इतिहास आहे. बरोबर. हिंदवी स्वराज्य स्थापन ज्यावेळी झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करून दिलं. हम्म. त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, हम्म. यशवंतराव होळकर असतील, अहिल्याबाई राणीसाहेब असतील, हम्म. त्याच्यानंतर तुकोजीराव महाराज ज्यांनी 5,000 रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले. हे एका कुत्र्यासाठी, एका वाघ्या कुत्र्यासाठी स्मारकासाठी पैसे देतील, तेही शिवाजी महाराजांच्या बाजूला. शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे, आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच. हम्म. एकही इतिहासकार, माझं आव्हान आहे हम्म. आणि विचार इतिहासकारांना, एकही इतिहासकार, मग तो डाव्या विचाराचा इतिहासकार असो, हम्म. उजव्या विचाराचा इतिहासकार असो, सेंटर विचाराचा इतिहासकार असो, सगळ्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे की इथं वाघ्या कुत्र्याचा कुठलाही एव्हिडन्स नाही, ही दंतकथा आहे. हम्म. मग ते बाबासाहेब पुरंदरे असतील, स्वतः राज ठाकरेंनी इंटरव्ह्यू घेतला बाबासाहेबांचा. ते डॉक्टर पण त्याच्यात काल्पनिक असं. हो हो, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, तिथं इंद्रित सावंत असेल, पांडुरंग बलकोटे जे असतील, मेहेंद्रे जे असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. हम्म. पण तुम्ही मला विचारलं, पूर्वी शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का, हम्म. प्राणी जनावरे होते का? होते. शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा कुत्रे असू शकतात, हो. घोडे होते, ते काय कोण आम्ही नाकारत नाहीये. हम्म. पण ह्या वाघ्या कुत्र्याने चित्तीत उडी मारली, हम्म. हा चुकीचा इतिहास आहे. आणि त्याचा काही पुरावा पण नाही. हो, ते पुरावा नाही, पण मी घेऊन आलोय. हम्म. जसे तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवले, हम्म. तर अनेक शिवभक्तांनी RTA माध्यमातून, माहितीच्या अधिकारातून, पुरातत्व खात्याकडनं सगळी माहिती घेतलेली. हा. मी सुद्धा घेतली, आणि RTAच्या माध्यमातून, माहितीच्या अधिकारातून क्लिअर कट लिहिलेलं आहे की हे स्मारक, हम्म. वाघ्या कुत्र्याचं स्मारक आमच्या प्रोटेक्टेड साईटमध्ये नाही आहे, संरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही आमचं. नाहीये त्याची. हम्म. पण 1936 ला जे उभा केलं, आज 2036ला जर हे तिथंच राहिलं, तर मग आमच्या प्रोटेक्टेड साईट्समध्ये, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्समध्ये येणार. हम्म. हम्म. म्हणजे 2036 पर्यंत जर स्मारक राहिलं तर ते सुरक्षित स्मारक होणार. आज ते नाही आहे, त्यांच्याकडे काही नोंद नाही आहे वाघ्याचं. हे मी नाही बोलत, हे पुरातत्व खातं बोलते.